बापरे, मुलांचा टिफिन बनवायला आज तर खूपच उशीर झालेला आहे. तर ही रेसिपी झटपट बनवली आणि फक्त 2 मिनिटात बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणीही खाऊ शकते, इतकं भारी लागते. तर काय करायचं, मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, एक लाल मिरची आणि थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आपल्याला हे सगळं कापून घ्यायचं आहे. तर आता इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे, सगळ्या साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचं. दुसरा ब्रेडला सुद्धा थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे. आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे. खूप थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं, कापलेली लाल मिरची आणि कांदा टाकायचा आहे. हे सगळं आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कांदा पटकन शिजण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे कांदा आपल्याला चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतलेला आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये 1 चमचा जवसाची चटणी आणि छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे. पुन्हा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बऱ्याचदा मुलं जवसाची चटणी खात नाही, तर तुम्ही असं करून सुद्धा त्या मुलांना खाऊ घालू शकता. किंवा लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर, जिरे पावडरसुद्धा तुम्ही या कांद्यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला कांदा वगैरे छान शिजलेला आहे, आपला मसाला तयार झालेला आहे. आता ते मसाला आपल्याला ब्रेडवर चांगला पसरून घ्यायचा आहे. तव्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकायचं आहे. पुन्हा हे ब्रेड आपल्याला खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे.